काळजी येईन बाई. मला तर अजून असं वाटते मी रेल्वेतच हाव का बाई बसेल. असं बोले हल्ल्यावानीच वाटते बाई गो. तो आवाजच येते बाई धुम 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 धुम. अहो माय तुम्हाला आदत नाही ना म्हणून. आता आम्ही हमेशा येतो ना तिथं काही वाटत नाही. आम्ही तर ती बी आम्ही दोघ जण जात असले की शेगावले बी आम्ही रेल्वेनं जातो. हा, त्याच्यानं आम्हाला आदत आहे. नाही बाई मला नाही आदत बाई. मी होती आली ना मागच्या बारीनं बी त्या वागतीत समजा पाहुणे संकच आली. जायच्या वागती मग त्याच्या संग आली माझ्या गाडीत. रेल्वेच मी जास्त बसतच नाही बाई रेल्वेत. कामच नाही पडत काही. हा म्हणून तर मला तसं वाटते. अंग टाका घंटाकभर काही नाही होत. त्यात आपण रातभर राहिलो ना माय म्हणून. हा ना झोपही नाही लागली बाई मले. तुम्हाला लागली बाई सासरी झोप. मन नाही लागली बाई झोप. मी जागीच बाई रातभर. असं वाटे माय कोणी येते जाते येते जाते. तर ती बाई न्हाणी होती का काय सांगा बाई आपल्या शिटीजवळ. आपल्या शिटीच्या तिकडूनच लोक जात जात बाई न्हाणीत. मला ते न्हाणी जशी सकाळ मग तुम्ही मला नेलं गेले म्हणून म्हटलं मॅम तास ऐकलं म्हटलं हो बरोबर रातभर लोक येत हो माय गेले. रातभर चालूच बाई चालूच भेव नाही लागत माय. असं वाटे बाई सारे लोक जागी. हा आपण राहा साजरा निजून काय सांगता येते बाई कोणाचं. मला नाही लागली बाई झोप. अहो येईन बाई रेल्वेत काय भेव नाही. ते लोक आता जाणं येणं. हो तर तिथे टॉयलेट होतो ना ते रेल्वेचं त्याच्यानं. आणि काही एवढा भेव नसते रेल्वेत कायचा भेव नाही समोर असतात. पण मला नाही लागले बाई झोप मी जागीच. आता तर जशा वाले कळाल जाबोया येऊ राहिला बाई. असं वाटते झोपून राहा. झोप येऊन राहिली आता. झोपा राजी मग झोपा. काय 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 ते काय कोणी काय नवाळा आहे का. झोपा मग. मी नाही झोपत बाई मी जातो बाई पुढे बसतो बाई मी. मला येते बाई आले की मला झोपारी वाटते यासाठी पाहून घ्या. पद्मान ते मिक्सर म्हणे बाई मला फोनवर व काय ते घेतलं म्हणे मी काय घेतलं म्हणे तर पाहू दे बरं. दाखवलंय नाही आलो तर येतो मी पाहून. मला फोनवर सांगेन ती घेतलं घेतलं काय घेतलं होतं त्याच्यातच होती म्हणे समज काय घेतलं असं तर. काय ना आता आली तर दाखवली नाही. पद्मा कुठे गेली मग पद्मा काय घेतलं म्हणूनच नाव तू फोनवर. आता आलो तर दाखव तर खरी. दाखवेन ना आता या बाईले भल्ली बाई आई. आता 1 घंटा नाही झालो येऊन. आता जे करत असेल काय स्वयंपाक पाणी तेवढ्या या टाइमात का नवीन काही घेतलं तर काय या बाईला दाखवायला लागते काय. दाखवलं नाही झालं अशी दाखवलं काय नाही पाहतोच मी जायतो बाई झोपून काही घेऊन काही राव. मी काढतो बाई झोप पहिले तर बाई झोपल्या बगर काही गबरते. झोपतो बाई मी. काय पाहुणा येतो म्हणते इकडे न ती येत नाही म्हणते. मग आता गावातच राहते वाटते बाई. जाऊ दे बाई तसं पाहिलं तर ते बरं आहे म्हणा. अति असलं तर नसतंच हे ज्या नकात धसणं. पण आता म्हणलं अति वदड दिलं असते 2 खोल्या बांधून हा राहिले असते. त्याच्या गावात भलंही घर बांधलं तरी तर भाऊ नाही काय. भाऊ आहे ते येईल काय भेटणार आहे त्या घरातलं. काय सांगा बाई काय करतो काय नाही तर काय. जाऊ दे जे असेल नशिबात ते होईल. नशिबाच्या बगर थोडी जा लागते इकडे तिकडे. पण म्हटलं कसंही मस्त होतं माय मंदाचं साजरं होतं ना बाई. कायच करा बाई आता कायच कसं. आपण जास्त म्हणा तर पोरायचे जीवावर येऊन राहिलं. माणूस तर बरं गोष्टच घेत नाही. पण पोरही तसेच करून राहिले. सुना आता माय बाई सुनायले तसं वाटते की आलीच नाही पाहिजे. ते दिवाळीला उन्हाळ्यात येते तेवढ्या पुरते करतात त्या चोपडेपणा ताई ताई ताई. दिले वाटे कायमचे झाल्या तर कोण करा असं काहीतरी वाटून राहिलं दिले. काय ना महिनी गोष्ट काढत नाही रश्मी तर त्याच्यापेक्षा गोष्ट काढत नाही. त्याच्यातच गुंग आहेत ते. आता म्हटलं श्यामले नवीन काय सुरू करून राहिला तर म्हणलं मग आता तेवढं कर ते पाहुण्याच्या नावाचा सुरू. गोट्टरी घेतली काय असं आहे ना. जाऊ दे आपण काही जास्त म्हणाले नाही पुरत. शेवटी किती झालं तर माय पोरच करतील. सुना जेवढ्या कामात पडतील तेवढ्या पोरी थोडी पडतील माय बाई. पण काय करा मेलं मन होय हे मायचं. पोरीसाठी तुटतेच. काय सुनायचा मध्ये काही राग नाही. मा सुना काही मध्ये परक्या नाहीत. पण पोरीसाठी जर मन दुखतेच ओ बाई कोणी काय म्हणू बाई माझं दुखतेच. म्हणजे असं वाटते माय एवढं ती साजरं आणि मा पोरीले
जाऊ दे बाई. अरे मम्मी, कोण आला होता? कोण नाही. कोण? गेट उघडच होतं आणि दारात गाडी आहे. कोणाची आहे मग आपल्या इकडून लावली? काय सांगा बाई. कोणा कोणा दुसऱ्याने लावली शे ना, आपल्या घरी नाही आलं कोणी गाडी गाडी घेऊन. आणि गेट उघडं. ओ बाय हो, ते मोहिनीची आई गेली तिकडे त्या पूनमच्या घरी. तिनं त्या दिवशी ते टेपन ते कैची नेली. अजून आणून देते. आता मला याद आली, मग त्या बाईला म्हणलं जा बरं तसलं करून घेऊन या बरं. नाही तर ते पूनम की नाही वस्ता हाड प्यायला भरली आहे एक नंबर. वापसच देत नाही. तिच्या घरी काही दिलं हे पाय. मला ध्यान आहे ना, त्या दिवशी या मोहिनीनं ढोकळा केला आणि ती साजरी प्लेट, त्या डिनर सेट मधली प्लेट तिने दिली ना, त्याच्यात तिला ढोकळा नेऊन दिला. आणि ती म्हणते मी वापस दिली आणि तिनं दिलीच नाही. अशी आहे खोटी. हडपली तिनं ते प्लेट. आपल्या यायला कुठे अकला आहेत. ताबडतोब मागून घ्याव का काही तो. म्हणून तिला म्हणलं रे आले लागे काल टेपले. आणि लागे रश्मीनं खाली नव्हता तर वदरला आणून देणार लागे. कैची दिली लागे. तिच्या घरी कैची नाही का. वापस मागायचं काम नाही. म्हणून मी धाडलं त्या बाईले. म्हटलं ते कैची टेप घेऊन या. नाही तर ती 2-3 दिवसानं म्हणते दिला आणून. मला का माहित म्हणते मी आणून दिला. मग का भांडणं करतो असं आहे ना. त्याला शिन्ना का आणून तुमचंच लक्ष नाही राहत. उगाच कोणावरही काही ब्लेम करत राहते. काही पण आता तेवढं टे पण ते कैशी मागेली त्यांनी काय पाठवलं तिथं. चांगलं वाटते का? काय म्हणतील त्या वहिनी? ती का बा आणून देत नव्हती? हा, यांना विश्वासच नाही. घरापर्यंत मागायला आले. आता त्यांचं काम झालं तर ते देतीलच आणून. तू पण ना मम्मी खूपच काही करत राहतो. 10 रुपयाचा टेप तो. फुक्कट झाला. आणि 10 रुपये तर फुक्कट झाले. 10 रुपयाचा टेप तर तुला काय आहे. त्या दिवशी पोतवायची सुई आहे तिच्याजवळ. आणि तू म्हणतो मग मम्मी तू अशी बोलतो तशी बोलतो. हा, आणि तो मच्छी धागा आहे माय कोणता पोतवायचा. हा, मग मी तिला म्हणलं का हो तुझ्याजवळ सुई आहे म्हणलं. माई गरसे तुटली म्हटलं बिचारे. तर देतो का म्हटलं ते सुई. आणि तो धागा दोराही दे म्हणलं. माय त्याच्यात बघतो दट राहते म्हटलं. काय म्हणे अरे रे काकू झाला म्हणे दोरा झाला म्हणे. मग म्हटलं सुई तरी दे. मी दोरा सांगतो मा पोराली ते सुई दे. तर म्हणे दिसूनच नाही राहिले म्हणे कुठे ठेवली. तर इतकी आहे खोट्या बोड्याची. तर मी खातच होती तिची सुई आणि दिलीस ते का पोताचा दोरा. तर काय लय तिची इस्टेट वाया गेलीस ती. अशी आहे ना. आणि आपल्या घरचे माय बाई मंदिरातून काढून नेऊन देत होत्या. घरपोच घ्या 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 घ्या. लय दिसते ना गय पगय म्हणून. आणि ते तिनं मला दोरा नाही दिला ना बाई पोतवायले. म्हणलं नको देऊ दोरा राहू दे झाला म्हणे. तर त्यांना सुई दे. तर म्हणे दिसूनच नाही राहिले म्हणे कुठे ठेवली. इतकी आहे. तू म्हणते की असं तसं. 10 रुपयाचा टेप फुकट आला का? 10 रुपयाचा टेप मला मागतला असता तर मी दिलाच नसता. म्हणलं असं झाला कुठे ठेवला तर दिसूनच नाही राहिला. आणि यायले या रश्मीनं नेऊन द्यायला लागे. घ्या ते आणि कैची दिली. सांगा आता कैची नाही का तिच्या घरी. का आहे मग तिच्या घरी. हा, कैची नाही. बरं ठीक आहे हो. ठीक आहे. आणि तू कसा काय आला रे. तू लयच लवकर आला. नाही मी चाललो इकडे काम होतं मला म्हणून आलो. पुरते रे हा चक्रा मारणं. गाडीचं पेट्रोल किती लागते. आता तर गेला 12 वाजता. हा, 1:30 नाही वाजला तर घरी आला. काय काम होतं मग. घरून जाताना पुरं काम करून नाही जातात का. अहो मम्मी मग पोट दुखून राहिलं संडासले आलो मी. काय तू डोकं खात राहतं. काय बाई तर पोरग मॅटच आहे बाई. एवढं मोठं लग्न झालं एका लेकराचा बाप झाला पण काही अक्कल नाही. संडासले तर ते का संडास नाहीत का तुले. का कसे काय आले घरी. अरे बापू हा गेले आलो ना. हागू तर द्या सुखानं. ती मम्मी तिकडे कसा आला घरी तू कसे आले घरी. तुम्हाला तर वाटते की माणसं आहे ना घरी यावच नाही. काय बाई मला काय करणार तेच विचारून ये आता. कसे आले घरी. ओरडतात नुसतं. इथं कोण सण करत राहतं तू. तुला सांगितलं ना. सांग बाई कशी आहे पोरगी. आरामशी बोलला तर सासूबाई ऐकतील ना. बाई आता सहन नाही करू का लोक आहेत काय. अरे नवऱ्याचं सहन नाही करावं तो काय कोणाचं करावं मग. आई बी बोलती बस झालं काय बस झालं. आता हाय तसं आहे बाई. तू आता काय करतो बाय. आता तुम्हाला तर वाटत नाही. आता काय करतो स्वभावच बनला बाई त्या माणसाचा तसा. कामधंदा करणं उरावर बसते. आई तो खायची सवय पडली. दुसरं काय म्हणून असं करते मला. सबन तुला सांगितलं ना मी भांडी विकली होती त्याचे पैसे घेऊन घेतले माहिती ना. हा तुला काय गरज होती ती भांडी विकायची.
नव्हतेच ते पडेल तर माय म्या म्हणलं होतं अधिक महिन्याले तुला बी काही एखादी वस्ती घेतो त्याच्यात ओचा काही दिवा गिवा काही हा काच व त्या माणसानं सबन पैसे नेले बाई माय इतके लढली मी त्या दिवशी पद्मा म्हणतोय पाय दिवसभर लढली मी पण माणसाला बाजार नाही फुटला हो बाई सबन पैसे दारूत गमावले सांग काय करतात हा? आत्ताही मला म्हणे पैसे पाहिजेत ना आता माझं कुठचे पैसे पैसेच नाहीत म्हटलं माझं माई मजुरी मी घेऊन आली इकडे 2,500 रुपये मजुरी कमावली मी घेऊन आली मी 1 रुपया नाही दिला म्हटलं मला मजुरीच नाही भेटली आणि ते दादा दादा काय दादा काय माय बाई दादा घरीच नसते फिरस्तीच असते सरपंचाच्या पोराच्या भल्ला माय बेन नादी लागला सरपंचाच्या पोरानं गाडी घेतली ना त्याने ती गाडी घेतली माहिती जीपी वाणी कोणती आता बापाचा पैसा 2 नंबरे हा का हाय सरपंच म्हणून आहे गावाला काही गावात नाही रोड नाही नाली नाही शाळा नाही काही नाही सबन पैसे भोकात घालून राहिला तो सरपंच आणि ती एकुलती एक वाय जाईल पोरग त्याच हा सबन पैसा उडवते तो आणि हा आपला दादा तर माहिती झालं जवळचा दोस्त झाला माय बाई त्याच्या बगर तर संडास जात नाही आपला दादा आणि तो याच्या बगर जात नाही इतकी तर माय बाई दोस्ती झाली घरीच नसते तर तीच असते आणि ते हिंडत असते माहिती गाडीत कुठे जाणं इकडे जाणं कुठे जाते आणि कुठे नाही मी विचारतही नाही तो सांगतही नाही मी विचारतही नाही जाय कुकडे जाईन काही कर त्या लोकांच्या नांदी लागून आपलं भलं होत असते का बाई हा सांगतो बोले त्याच्या बापाचा आळमा पैसा आहे त्या पोराला का आहे हा म्हणजे यायला अक्कल पाहिजे ना आपल्या बापाची तर दमडी नाही काही हा आपण एवढं रोईसारखं हिंडून राहिलो सर गावात हा कोणी पोरगी देत नाही हा शिक्षण नाही काय नाही मग आपण जसं जे आहे ते मजुरी तर कमाव हा का साऱ्याचे लोकांच्या घरी प्रॉपर्टीज आहेत काय अहो तो वासुदेव भाऊचं पोरग असं मस्त कमावून राहिलो सांगा त्याच्या घरी काय आहे हा काय आहे त्याच्या घरी कोण मस्त मस्त कमावते बाई मजुऱ्या करते भाजीपाला इकते काय नशीन करत आता रक्षाबंधन आले की नाही त्याची बायको आणतेच राख्याही केले गावात हो दिवाळी आली की मापलं पण ते आहेत लक्ष्मीबाई काही करत राहते काही करतात ते कोणतेही बिझनेस करतात पैसा कमावतात ना बाई हा दोघे नवरा बायको सारखेच धावतात ना बाई वावरात हा किती मजुऱ्या येतात आपल्या भाऊले तर वावरातलं काम नाही बाई 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 त्याच्यात नखाले माहिती नसते अशी स्वतः काय समजते आणि काय नाही तर हा आता आपण तर म्हणणंच सोडलं बाई मी तर कोणालाच नसतो म्हणत पद्मा तुला सांगतो ना अथवा भावाले काही म्हणत ना अथवा बापाले काही म्हणत असलं घरात शिजवलं तर खा नाही तर सांगून देतो काही नाही चालले जातात बाहेर खातात बाई ते तिला काय आहे बा 17 नवरे आणि एक नावरे कोणी खाऊ घालते आपल्याला काय आहे आपल्याला बस वाटते पोट धरून जाऊ दे रांजे नको लागू तू नाही बाय आता जायचं नाव नको काढू काय अतिच राह तसंही मला कोण ना कोण सुट्टी पाहिजे काही बोलते अतिच राह मग सुट्टी पाहिजे तर सासूला ठेव ना तर सासूला ठेव तर सासऱ्याला ठेव तेच लोक काय करतात तर ती तेले काय वाटत नाही का नाताई जोड राह आता वावर किती दिवस करतात ती केलीच म्हणा बाई आता बस झालं म्हणा वावर तीच या तीच राहा म्हणा आपण सगळेजण सारख्या सोबत राहू हा मला म्हणते मोठी अति राय मी काय राहू माय तो घरी मी नाही राहतो घरी तो सासूला ठेव माय बाई त्याचा हक्क आहे माय त्याच्या पोराचं घर आहे हा आपलं काय आहे माय बाई आपण पाहुणं 2 दिवसाचं तेच चांगलं दिसत असते असं नाही चांगलं दिसत माय पद्मा तुला कुठे समजते मी मग घरीच बरी आहो असे ना अर्धी भाकर तेच बरं आहे घरी नाही राहत माय बाई मी आता पाहुण्यानं म्हणलं तेव्हा म्हणलं म्हणून मग मी आली म्हणलं चाल माय भेटाई होते राहत घेत नाही हो बाई मी याच्या संग चालले जातो आपलं नशीब आपल्या संग आपल्या घरचं अशी ना कशी फुटकं ते आपलं सोयऱ्याचं काम आहे आपलं अहो आई मी का माझ्या सासूला म्हणत नाही करा पण ते आता त्याचं म्हणणं आहे जोपर्यंत आमच्याच्यानं होती तोपर्यंत करतो आम्ही शेती आणि तसंही महिना नाही का तिकडे त्या रश्मीच्याने इकडे येतात तरी का ते काही असं नाही बाई पण तरी मी नाही राहत हो माय बाई ते राहत की नाही राहत मी नाही राहत जे करतो काही कामं राहिले ना काय काढलं होतं त्या अलमारी काढली का त्याची ते ना ते भांडे असतील काही जास्त ते काही घासायला लागत ते पुसले गे झालं आता काशाला आहेत ना महिना झाले असतील तरी आता नाही घासायला कर आता आता पुसपास करूनच ठेवतो तेवढ्या पुरतं